नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपली बोर्ड परीक्षा 4 महिन्यावर आलेली आहे, तर सीईटीची परीक्षा 5 महिन्यावर आलेली आहे। आणि या काळामध्ये विद्यार्थी मला हमखास प्रश्न विचारतायत की सर माझा केमिस्ट्रीचा अभ्यास काहीच झालेला नाही, 16 चॅप्टर्स करायचे आहेत, सीईटीला 26 चॅप्टर्स करायचे आहेत, काय करू? हे पहा, एक साधी सोपी ट्रिक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। ती म्हणजेच क्वेश्चन हा कधीही चॅप्टरवर येत नसतो। सिलेबस खूप वास्ट आहे, पण तुम्ही एका वेळी फक्त एकाच पॉइंटचा विचार करायचा आहे। फॉर एक्झाम्पल, आता सध्या स्क्रीनवरती तुम्हाला कुठला पॉइंट दिसतोय? इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर। आता मित्रांनो, हा जो पॉइंट आहे इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर, हा एक रूल आहे जो की कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स या टॉपिकमध्ये खूप महत्त्वाचा रूल आहे। आणि अशी बोर्ड परीक्षा नाही किंवा अशी सीईटीची परीक्षा नाही ज्या वर्षी या पॉइंटवरती क्वेश्चन विचारलेला नाही। म्हणजे आपल्याला पॉइंट वाईज अभ्यास करायचा, छोटे छोटे पॉइंट्स घ्या, प्रिपेअर करा आणि तुम्ही बोर्ड परीक्षा सीईटी परीक्षा अगदी हसत खेळत क्रॅक करू शकताय। पहा, हा एक छोटासा रूल काय सांगतो, EAN म्हणजेच इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर बरोबर काय असतं तर Z मायनस X प्लस Y। आता याच्यातला Z कोण असतो तर ॲटॉमिक नंबर असतो मित्रांनो, X कोण असतो तर त्या सेंट्रल मेटल आयनची ऑक्सिडेशन स्टेट असते, आणि Y कोण असतं तर टोटल नंबर ऑफ लिगँड्स डोनेटेड असतात। फॉर एक्झाम्पल, इथे एक कॉम्प्लेक्स आहे आपला CONH3 4 टाइम्स 2+। आता तुम्ही जर इथं पाहिलं तर तुम्हाला कोबाल्ट हा सेंट्रल मेटल आयन आहे, हो की नाही? सो कोबाल्ट त्याचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला माहिती पाहिजे, तो किती आहे? 27 आहे। Z किती आहे त्याचा? 27 आहे। Z इज इक्वल टू 27। त्यानंतर X किती आहे तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला काढायची। कशी काढायची? अमाइन्स तर न्यूट्रल आहेत, मग इथं ऑक्सिडेशन स्टेट 0 असणार आहे। ही आपण ऑक्सिडेशन स्टेट सेंट्रल मेटलची पाहिजे, X प्लस 0 इज इक्वल टू +2 आहे। इट मीन्स X इज इक्वल टू +2। सो कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट मित्रांनो इथे किती असू शकते तर ती असू शकते 2। सो X म्हणजेच नंबर ऑफ लॉस्ट इलेक्ट्रॉन, CO2+ जर आपण लिहिलं तर गेलेले इलेक्ट्रॉन 2 आहेत। त्यानंतर Y ची किंमत किती घ्यायची तर Y ची किंमत म्हणजे नंबर ऑफ लिगँड्स आणि त्यांनी डोनेट केलेले इलेक्ट्रॉन्स। एक अमोनिया 2 इलेक्ट्रॉन देतोय, 4 अमोनिया किती देऊ शकतात तर 8 इलेक्ट्रॉन्स देऊ शकतात। किती देऊ शकतात? 8, कारण 4 च्या दुप्पट 8 होते। ओके, आता पहा, जर आपण EAN ओबे होतो का नाही ते चेक केलं तर तुम्हाला लक्षात येईल। EAN म्हणजे परत एकदा सांगतो, सेंट्रल मेटल आयन तोपर्यंत इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट करणं जोपर्यंत त्या सेंट्रल मेटलचं कॉन्फिगरेशन हे नेक्स्ट इनर्ट गॅसला मॅच होत नाही। नेक्स्ट म्हणजे कुठला? आता कोबाल्ट किती आहे? 27, तर 27 च्या पुढचा इनर्ट गॅस किती आहे? 36। तर आपल्याला इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर किती आला पाहिजे आता? 36 आला तर ओबेज द EAN रूल लिहायचं, नाही आला डझंट ओबेज द EAN रूल लिहायचं। ओके, सो बघा तुम्ही, Z ची व्हॅल्यू किती आहे? 27 मायनस X किती आहे आपला? मायनस X व्हॅल्यू 2 प्लस Y ती किती आहे? 8 असं दिलेलं आहे। आता आपण कॅल्क्युलेट करू शकतो, 27 मधून 2 गेले, किती राहिले? 25। 25 अधिक 8 किती होतात पहा? 33। म्हणजे हा कॉम्प्लेक्स EAN रूल ओबे करत नाही। सो आपण इथं लिहू शकतो डझंट ओबे EAN। मग एखादा ओबे करू शकतो का तर ते पण आपण चेक करू। फॉर एक्झाम्पल, आता इथं तुम्हाला दिलेले पहा, ZnNH3 4 टाइम्स 2+, याच्यासाठी आपण ट्राय करूयात। ZnNH3 4 टाइम्स 2+। आता हे खूप सिंपल आहे, Zn2+ येणार कारण अमोनिया न्यूट्रल आहे, म्हणजेच याचा ॲटॉमिक नंबर किती आहे झेडचा, झिंकचा, तर 30 आहे। X किती येतो? 2+ म्हणजे लॉस्ट इलेक्ट्रॉन 2। Y किती येतो? इथं ऑलरेडी अमोनिया 4 आहेत म्हणजे 8 इलेक्ट्रॉन। सो अवर EAN इज इक्वल टू Z मायनस X प्लस Y, आणि आपण कॅल्क्युलेट करू शकतो 30 मायनस X किती आहे? 2 प्लस 8, तर तुम्ही इथं बघू शकताय याचा आन्सर येते 36। इट मीन्स Zn2+ obeys EAN। सो 36 आलं तर ओबेज EAN, 36 पेक्षा वेगळं आलं तर डझंट ओबेज EAN। कोणासाठी? ज्यांचा ॲटॉमिक नंबर 36 च्या आत आहे त्यांच्यासाठी। 36 च्या पुढे जर एखादा मेटल असेल तर त्याच्यासाठी पुढचा इनर्ट गॅस आपण काउंट करायचं। आता असंच तुम्ही काय करायचंय, मी तुम्हाला स्क्रीनवर काही एक्झाम्पल दाखवलेले आहेत, मी तुम्हाला हे सोडवून दिलंय। तुम्ही FeCN6 4- साठी
काय आन्सर येतं, एन ओबे होतो की नाही होत ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगायचं आहे. भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये आणि एका नवीन कन्सेप्टसह. अशाच पद्धतीने हे सुद्धा दोन्ही क्वेश्चन्स तुम्हाला सीईटी आणि बोर्डमध्ये विचारले गेलेले आहेत. सो याचं सुद्धा आन्सर या FECN6 3 मायनस एन रूल ओबे होतो का नाही, आणि याचा सुद्धा CVNS3 4 टाइम्स 2 प्लस याचा पण एन रूल ओबे होतो का नाही, कमेंट बॉक्समध्ये मला तुम्हाला ह्या 3 एक्झाम्पलचा आन्सर सांगायचं. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्टसह. थँक्यू.